तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही हो ची मिन सिटीला बाय बाय करून आम्ही जाणार आहेत दानांगला। तर दानांगला बाय आम्ही फ्लाईटनी जाणार आहेत। फ्लाईटचं तिकीट अराउंड 2500 रुपये आणि बसनी 2500 रुपये 2400 रुपये। पण बसनी तुम्ही 11 तास लागणार आणि फ्लाईटनी फक्त 1-1.5 तासात तुम्ही दानांगला पोहोचणार। तर मी बेस्ट सजेस्ट करेन की फ्लाईटच बुक करा, जेणेकरून तुमचा जो ट्रॅव्हलिंगचे जे तास जातात एवढे 11 तास, तर तुम्ही एक तासात तिथे पोहोचणार। आणि हा आमचा हॉटेल होता तुम्हाला दाखवलेला बघा असा हॉटेल। तर आता आम्ही निघणार आणि इकडे जसं काय बघू शकता, इकडे म्हणजे जसं आपल्याकडे देवांचा असो इथे इकडे अशी आपल्याकडे नारळ बिरळ ठेवतात, इकडे ह्या असे फळ वगैरे ठेवला जातो। सेम ॲज म्हणजे आपल्याकडे पण जसं असतो तसं यांचं पण असतो। तर आता बघू कसं काय फ्लाईट असते कसं काय। आता म्हणजे तिथं फक्त 7 kg अलाउड करतात, जास्त kg अलाउड नाही करत। आणि बघू आता कसं दानांग सिटी आहे कसं काय नाही। तर मी नक्कीच तुम्हाला ट्राय करेन, जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन दानांगमध्ये काय काय। जसं तुम्ही हो ची मिन सिटीमध्ये बघितला तसंच आता दानांगमध्ये पण एक्सप्लोर करणार, काय काय तिथे प्लेस आहेत काय काय तिथे आहे ते नक्की मी ट्राय करेन का तुम्हाला सगळं बघायला भेटेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेवढं इथलं काय तेवढी माहिती बघायला भेटेल। तर आता बघू कसं कसं आहे। आणि आता इथनं आम्ही एअरपोर्टला जाणार बाय बसनी। तर 152 नंबर बस आहे। तर बघू ते किती प्राईस घेते किती काय नाही। नाईट मार्केट बघा कसा भरलेला असायचा, पण डेला बघा एकदम खाली 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 एकदम खाली खाली। नाईटला तुम्ही बघाल भेंडी अलग दुनियात आणि तुम्ही डेला बघाल तर भाई ये क्या सगळं चेंज। हा पण तसं आता डेमध्ये पण बघायला गेलं तर भारीच दिसतंय, पण नाईटला जी मजा आहे म्हणजे इथलं जे व्ह्यू आहे ते वेगळंच असतं। पण आता डेचं बघा व्ह्यू कसं आहे, अशी क्लिनिंग केली जाते मे बी दर महिन्याला असेल या हप्त्याला असेल या पर डेला असेल, पण मी आता बघतोय अशी क्लिनिंग केली जाते बस स्टॉपची। अच्छा, तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचतो, पण एअरपोर्टला पोहोचायला आम्हाला एक 25 ते 30 मिनटं लागली। 152 बस नंबरने आम्हाला ते सोडले आणि फक्त 5000 रुपये डॉंग म्हणजे आपले 17 रुपये। आणि जर इथनं पण तुम्हाला जर एअरपोर्टवरनं हो ची मिन सिटीत जायचं असेल तर एक 34 नंबरची बस असते, त्या 34 नंबरच्या बसमध्ये तुम्ही सिटी सेंटरमध्ये जाऊ शकता। तर आता आम्ही आलो एअरपोर्टला, तर एअरपोर्टवरनं जाणार आम्ही दानांग। आणि ही डोमेस्टिक फ्लाईट आहे तर फक्त 7 kg अलाउड आहे। तर 7 kg मध्ये जर एक्स्ट्रा वरती गेले तर तुम्हाला 700 रुपये 750 रुपये काहीतरी इंडियन करन्सी भरायला लागेल। म्हणून डोमेस्टिक फ्लाईटमध्ये इथं म्हणजे असं 7 kg अलाउड आहे। आणि 7 kg तुम्ही पण इंडियातून इकडे येताना जर इकडच्या फ्लाईट करता 7 kgच घेऊन येताना, म्हणजे टेन्शन नको। आणि आधी बुक करू शकता 20 kg हां 20 kgचे 1400 रुपये देऊन तुम्ही आधी बुक करू शकता। आणि YZ एअरलाईन आहे, तर बघू आपण YZ एअरलाईनचे कसा एक्सपिरियन्स आहे कसं काय आहे कशी त्यांची सर्व्हिस आहे ते आता बघू आपण, तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल। आणि शीट वगैरे आहेत म्हणजे मस्त आहेत, खतरनाक। आणि स्पेस पण बघितला तर मस्त एकदम पाय बी तर मस्त वाटला, म्हणजे चांगली आहे पण एअरलाईन। आता बघू दानांगमध्ये काय काय बघायला भेटतं काय काय। आता बाहेरचा हिरवा असता भारी कसा वाटतं ढगांना 1 नंबर wizjetair.com। यो स्पीड बघा 837 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड आहे। आपल्याला वाटतं काही इमान स्टेबल आहे, हे बघा कसं वाटतंय म्हणजे एवढ्या स्पीडला चाललेलं असतं, एवढा खतरनाक स्पीड असतं इमानाचा भाई काय या। आम्ही एअरपोर्टला पोहोचले मस्त, सगळा आमचा ग्रुप मस्त मागे आहे। तर आता बघू कसं काय, थोडा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एअरपोर्टचा कसा काय सीन आहे कसं काय नाही। तर बॅगा एकाची बॅग घ्यायची आहे। इकडं सगळी गँग चालले ना, आता इकडं लगवीला गेलं जातील, मला पण जरा वॉशरूमला जाऊन यायला लागेल ना। इकडं बॅग कॅच करायची आणि एकाची बॅग आहे ना, सगळी मस्त इकडं आरामानं चालले मस्त। आता जाणार बॅग वगैरे ठेवणार, फ्रेश वगैरे होऊन जाणार, मस्त स्पॉट वगैरे बघणार। आता बघू इथना आमच्या हॉटेलला जायला किती बस करायची का टॅक्सी करायची, किती घेते किती नाही समजेल। चालत जायचा नाही चालत नाही येणार। बघू इथं टॅक्सी वगैरे किती घेते आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट किती घेते बघू आता।
एअरपोर्टवरनं सिटी सेंटरला येण्यासाठी 12 नंबरची बस असते, ती फक्त 6,000 डाऊन घेईल. तर तुम्ही एअरपोर्टवरनं बाय बसनी पण येऊ शकता आणि सिटी सेंटरमधनं तुमचं कुठं हॉटेल आहे, तुम्ही बाय वॉक या नॉर्मल तुम्ही बस स्टॉपला पण थांबून तुम्ही चेक करू शकता तुमचं हॉटेल नक्की कुठं आहे, काय आहे, लोकेशन टाकून एकतर तुम्ही लोकल विचारू शकता. कारण की माझं हॉटेल जरा दुसऱ्या डेस्टिनेशनला आहे, तर मी सांगू शकत नाही की त्या नक्की. आता तुम्ही डिसाईड करणार की कोणतं हॉटेल डिसाईड करणार, मला काय आयडिया नाही. पण तुम्हाला ज्या हॉटेलला करणार सिटी सेंटरमध्ये तुम्ही येऊन तुम्ही टॅक्सी करू शकता. ग्रॅबमध्ये इथे बरेच ॲप आहे ट्रॅव्हलचे. नाहीतर इथे बस स्टॉपला कोणी तुम्ही कोणालाही विचारू शकता आणि बस तिथे जाते का नाही, नाहीतर तुम्ही टॅक्सी करून जाऊ शकता. आणि ते अशा म्हणजे स्कूट्या पण असतात, त्या स्कूट्यांवर पण जाऊ शकता, म्हणजे रेंटनी स्कूट्या असतात. तर आमचा डिलॉन हॉटेलजवळ आम्ही आलेलो आहोत. तर आता बघू डिलॉन हॉटेलमध्ये सगळी पोरा आम्ही घसरलेली नाही, आल्या पोरा नारळ पाणी वगैरे घेताना. आता तुम्हाला दाखवतो हॉटेल जाऊन आतमध्ये मार्केटमध्येच आमचा डिलॉन हॉटेल आहे. डिलॉन हॉटेल, हा बघा हॉटेल, आणि इकडे असं मार्केट आहे. तर बघू नाईटला कसं वाटतं हा मार्केट, कसा नाही. आतमध्ये जाऊन बघू आपण कसे हॉटेल आहेत, कशा रूम आहेत, काय आहे, कशी त्यांची फॅसिलिटी आहे, काय सर्व्हिस आहे आणि काय कॉस्ट आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ह्यो असा आमचा रूम आहे बघा. 2 मस्त मोठे मोठे बेड आहेत आणि इकडे मस्त असा बाथरूम आहे. आंघोळीला मस्त पद्धतशीर बाथरूम आहे. आणि इकडे बघू शकता एक छोटासा फ्रीज आहे, म्हणजे तुम्ही काय ड्रिंक वगैरे करत असाल या नॉर्मल तुम्हाला हे लागतं. आणि इकडे मस्त कॉफी वगैरे पिण्यासाठी आणि पाण्याच्या बॉटल आहेत, टी व्ही आहे. आणि इथले मेन अट्रॅक्शन आहेत त्यांचे फोटो आहेत. असा बेड आहे, टेलिफोन वगैरे आहे. आणि इथून मस्त असा व्ह्यू आहे बघा, हा असा व्ह्यू आहे. तर आता आपण आहोत दानांगमध्ये. दानांगमध्ये आपण मार्केट, नाईट लाईफ कसे असतात, काय म्हणजे त्यांचे फूड कसं म्हणजे नाईट लाईफ असते यांचे बघणार आपण. तर इथली पॉप्युलेशन दानांग सिटी म्हणजे दानांग ह्या एरियाची पॉप्युलेशन आहे 13,85,000 समथिंग काहीतरी आहे. आणि इथला हा म्हणजे जो हा दानांग ह्या 1285 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. तर बघू आपण दानांगमध्ये काय होतं काय नाही. आम्ही जस्ट म्हणजे हॉटेलमधून फ्रेश वगैरे झालो आणि आता दानांग मार्केट एक्सप्लोर करणार. तुम्हाला पण पुढे बघायला भेटेल दानांगमध्ये कसं काय असतं, काय नाईट लाईफ असते, कसे मार्केट असतात, काय इथला फूड असतं, कशी पब्लिक आपल्यासोबत म्हणजे बिहेवियर करते, कसं काय म्हणजे कॅमेऱ्यासमोर येतात का नाही येतात. तर बघू आपण काय होतं काय नाही. तर हा सोनत्रा नाईट मार्केट आहे बघा, तुम्हाला दिसतंय सोनत्रा नाईट मार्केट. म्हणजे आमच्या हॉटेलवरून जस्ट एक 5 मिनिटावर हा मार्केट आहे. ही सगळी पब्लिक आमची चालली आहे पुढं. तर आता बघू कसं काय होतंय, काय काय बघायला भेटतं आपल्याला मार्केटमध्ये. तर इकडे काजू बिजू लावलेले आहेत, म्हणजे इकडे कोकोनटच्या ह्या ही बिस्किटा वगैरे. तर बघू आता आलेलो काय होतंय. म्हणजे इकडं सगळा फूड वगैरे आहे, इकडं खेळणी वगैरे मांडलेली आहेत. आता ह्यो टॅटूवाला आहे, म्हणजे आपल्याला कसं कोणतं तसा टॅटूवाला आहे, हा टॅटूवाला बसलेला आहे. इकडे खेळणी आहे, तुम्ही बघू शकता. आता काय बांबीम आहे तिथं, म्हणजे जसं आपल्याकडे असतं तसे हे खेळणी वगैरे लावलेली आहेत. इकडे खायला आहे सगळा, ही पब्लिक नुसती बसलेली आहे. घरी कोणाला रिंग वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या मार्केटला बघा येऊन परचेस करा. बऱ्याच टाईपचे रिंग्स आहेत, कडे आहेत. हे बघा कड्यांचे प्रकार बघा, बऱ्याच टाईपचे कडे आहेत, किचन आहेत, नेकलेस आहेत, बरंच काय काय आहे. ते सनग्लासेस आहेत बघा पुढे. सगळ्या प्रकारचा मार्केट येतो. चष्मा डोला आले ना, बघ चष्मा पाहिजे का. अरे वा वा वा, ही छोटी छोटी बघा कसे टॉयज, लय भारी टॉयज. येस, टॉयज एक नंबर आहे, एक नंबर टॉयज आहे. इकडे पण बरंच काय. तर बाईनी हा एक बघितला आहे, म्हणजे असा हवेत उडल. एक्सक्यूज मी, हाऊ मच दिस वन? 150,000. सोड 150,000. आता यांच्याशी बार्गेनिंग करायला लागेल. एक मिनिट बघू आता किती राहत आहे. 150,000. 150,000. येस, बार्गेनिंग करू आपण. 150,000 आहे फक्त. करा उडल घे, उडून दाखव. 1,50,000 राईट? एक्सक्यूज मी, 1,50,000. 526. 1,50,000. 1,50,000. 1,30,000. नो नो,
थांब रे थांब तू काहीच नको काही नको करू 1,50,000 राईट गिव्ह मी कॅल्सी शो मी कॅल्सी माझ्या मते ना हाऊ मच टेल मी ओनली डिस्काउंटेड प्राइस गॉगल भैया डिस्काउंटेड प्राइस 100 गिव ओ तर हा बघा काय कसा परत आहे बघा तर हा असा आहे तर याचा काय आहे केलाय शूट बावला आहे या सेन्सरवर असतंय तो असं उडतंय कितीला बोलते बघ ती लास्ट प्राइस तुला घ्यायचं आहे ना मग एक तर त्याच्यावर तरी बोल व्हॉट द बेस्ट प्राइस बेस्ट अँड लास्ट बघू दे कॅल्सी कार्ड मी सांगतो तुला हा दिलाय आम्हाला किती हा नाही हा 70,000ला दिलाय 70,000 म्हणजे आपले किती राहिले ते कॅल्क्युलेट करून तरी 70,000 म्हणजे 350 झाला लगभग नाही एवढे नाही 70,000 एवढे नाही तर तुम्ही कॅल्क्युलेट करा तुम्हाला सांगितलं 70,000 म्हणजे किती होतात कसं काही नाही ते हा 245 रुपयाला हा भेटलेला आहे तरी नाही किचकिच करून 245 दिलाय सेम रेट म्हणजे कसं माहिती का डबल रेट सांगतात ते आपण मुंबईला कसे बार्गेनिंग करतो तसे इथं बार्गेनिंग करायला लागते डायरेक्ट अर्ध्या रेटमध्ये डायरेक्ट बोलून आहे ना घेऊ शकता चेक केले ना त्याला तरी पण मशीन बघतोय भाई तर बघू आता मशीन मध्ये काय भाई ही नुसतं दंड म्हणजे रास मोठा मार्केट आहे तर बाईनी एक काही घेतले तर याचे 1,20,000 झाले 1,20,000ला एक कानातलं आणि हे हातातलं आणि ब्रेसलेट घातलाय Yo, 50. 50, okay? दोघांचं 50 बोलतंय नाही Okay. नो काय बोलायला पाहिजे तुला आता नाही रे एवढं बोल 30 30 No. डन 30 डन 40, okay nè. नो 30 ओके 35 No. ओके आईचा बायको जीव बघा बायकोला नक घ्यायला थांबले एवढा जीव आहे ही नक घ्यायला बाई थांबला Is there any liquid to paste on? It is reusable. Reusable. इकडे बघ हे छोटे छोटे हा असा लिक्विड भेटणार Can be reused. नाही नो Again, next time, second use. नाही फेकून द्यायला लागेल म्हणून असं Once it is used, next time you can You, use. sorry. आपले तर कसं जत्रण गेम असतात तशा बघा इकडचे म्हणजे या मार्केट मधले गेम आहेत तिथं बॉल मारून पण तुम्ही असं कप पाडून असे प्राइज वगैरे विनवू शकता Lighter. लायटर दोन टॉप लायटर आहे पेटला का हे बघ ना. हा व्हिडिओत लाईट नाही दिसत आणि इकडे पण गन आहे गन मारून तुम्ही पण इथं खेळू शकता म्हणजे बघायला गेलं तर बरंच काय आहे आणि इथे कसं आहे का तुम्ही जर एकदा त्या दुकानात गेला ना तुम्हाला म्हणजे प्राईस ते बोलतात 60 तुम्ही डायरेक्ट 30 बोलून आहे ना ते देऊन टाकतात म्हणजे 35च्या आसपास पण ते सोडत नाही कस्टमर जसं आपल्या मुंबईला कसं आपण सीएसटीला वगैरे मार्केटला वगैरे म्हणजे शॉपिंगला गेलो फॅशन स्ट्रीटला वगैरे तर तिथे कसा सोडतच नाही कस्टमर तसा इथे पण आहे म्हणजे कस्टमर जाणार नाही तुम्हाला ज्या रेटले पडतात ना त्या रेटने 101% देणार ही चहाची कप बघा छोटे एकदम हे टक्केला शॉर्टसाठी म्हणजे जे ड्रिंक करतात आणि ही बघा चहाची कप इकडची पण थोडी मोठी आता ही जायची प्राइस मला माहिती आहे. आणि तुम्हाला जर चालून थकले का इकडे असे मसाज वगैरे करू शकता तुम्ही टी शर्टी पण आहेत दानांगच्या तिथं कवर वगैरे बनवून भेटतात भाई काहीतरी घेतं आम्हाला त्या रेट माहिती आहे मी भाई 150ला घेतले 210 बोलले अच्छा ठीक आहे बघू आता काय अरे ह्या काय अरे बाबा लय भारी ना दूध बीत प्यायला अच्छा
म्हणजे दूध वगैरे हे चहा काय बी विकतो, पाणी वगैरे मस्त आहे. बघू दे. थोडा मोठा पाहिजे होता. बाऊल बाऊल येस. हे बघा कानातले कसे छोटे 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 आहेत बघा. किती व्हरायटी आहेत, मी कन्फ्यूज झालो. एकदम किती भारी भारी आहे ते बघा. ते पण आहेत कानातले, किती छोटे 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 मस्त मस्त आहेत. What is size? आता बघा यांची प्राइस किती, हाऊ मच? 50. ओके 50. 50,000 म्हणजे 35. Việt Nam đồng. 15 ओके. म्हणजे 35 आणि 15. 35 आणि 17 म्हणजे 50 रुपये. म्हणजे 50 रुपये आपले 10 रुपये भेटतात आपल्याकडे. कितीला भेटतात? 15 50 ती बोलले रे 50 रेट कर. तर 50 रुपयाला कानातले पण रेट करून ती देईल कमी. आता तुझ्या रे इथली व्हरायटी इथली क्वालिटी तू बघ डिसाईड कर कशी आहे. तुला माहिती आहे तू ह्यो दुकानवाला आहे, याचा दुकान आहे. माझं जेंट्सचं दुकान आहे. हा जेंट्सचं दुकान आहे. पण तू हे करू शकतो, एक दोन घेऊ म्हणजे हे करू शकतो ना. बघू कुठला जमतं बाईला. हिचा दुकान आहे ह्यो. ते बघू सर्च करतो. युनिक सजेस्ट कर. तर आपल्या इकडचे किती रे भेटले? 30 रुपये वगैरे ना. 35 रुपये म्हणजे इकडचे 10,000 रुपयाला बाईने कानात 10,000 रुपयाचा खर्च केला बाई. काय 10,000ला भेटला. म्हणजे कसा इथं बाईक आहेत ना, तर छोट्या छोट्या वस्तू घेऊन जायला लागतात. तर आता बघू पुढे काय छोट्या छोट्या वस्तू घेऊन चाललेत. तर या बारीक पोरांच्या चपली बघा किती भारी भारी क्यूट क्यूट आहेत बघा, किती क्यूट क्यूट आहेत बघा. आणि मोठ्यांच्या पण आहेत. एक्सक्यूज मी मॅम. बघा मोठ्यांच्या क्रॉक्सच्या पण आहेत, इकडे बॉईजचे पण आहेत. 90,000 ती बोलले, पण ऍक्च्युअल मध्ये ती बार्गेनिंग करायला लागेल. किती रे 90,000 बघ, बार्गेनिंग करायला लागेल. मुंबईला 200 काहीतरी. तर आता बघू किती काय रेट नाही होते. बघू तिला विचारू. कसा म्हणजे खायला पण येते. आपण ड्रायफ्रुट्स मध्ये वगैरे खातो बघा, हे बरेच बरेच आयटम लावलेले आहेत. आणि इकडे जेल्या आहेत, काजू आहे, गोव्याचं जसं काजू असेल तसं काजू आहे. चॉकलेट घेते बाई. चीज केक येस, बरंच आहे म्हणजे शेंगदाण्याच्या वाड्या, परत बरंच काय काय आहे. मँगो जेली, मँगो कट केलेलं आहे. काय घेत आहे? 70, 140 आणि 35. 970. इथं बघा कशा आहे छोट्या 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 वस्तू आहेत मस्त. ते घेतले आम्ही 40,000ला 2. हवा मारायला मस्त असे कचकचतं हवा मारायला. हे डोक्याला लावायचं. हे इकडचं बघा कंदील, यांच्याकडे जरा दुसरं काहीतरी बोलत असतील. दिवाळीसाठी कंदील जसं काय हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे असं हॉटेलला वगैरे असतं ना युनिक आयटमचे तसे लावलेले आहेत. हे असे बघा इकडं पण मस्त डेकोरेशन वगैरे. वाव. Can I touch? नाही नाही नको राहत. इकडे मार्केटमध्येच बघा आईस्क्रीम बघा असं कसा सगळं लावलेलं आहे. Mango, very good. Sweet. Mango, very good. हे रेट आहेत आईस्क्रीमचा. माझा घासा You can mix soup and same around. 30K म्हणजे किती झालं माहिती आहे का? Show same around. 105 रुपये. Bigger no way. 105 रुपयाला आईस्क्रीम आहे. 105. पण माझा घासा खराब आहे तर आय कांट टी. अर्धी मला दूध पण नाही जमत मित्रा. याची खूप इच्छा आहे पण मला दूध नाही जमत तर मी नाही खाऊ शकत. आणि आईस्क्रीम पण नाही, कारण की थंड. इकडं बघा किती किती म्हणजे यांचे इकडचे आयटम बघा.
तर असं मार्केट आहे म्हणजे बरंच इकडचे लोकल स्ट्रीट फूड आहेत खायला. तुम्ही बरंच काय काय खाऊ शकताय बघा. हे कच्चं खायला लागतात पण आपल्याला काही जमणार नाही. पण आपल्याला बरेच आहेत. काय माहिती ना व्हेजी माकली नाही ऑक्टोपस नो आय एम व्हेजिटेरियन. इकडे व्हेजिटेबल आहे बाबा इकडे. तर तिथं काहीतरी व्हेज खाऊ पण इकडे आणि तिकडे असं करून देतात तुम्हाला कुठलं पाहिजे ते आणि तुम्ही तिथे खाऊ शकता. पण आता आम्ही इथं बघू व्हेज काहीतरी खातो कारण की बघू आता उपास यात मंगळवार म्हणून व्हेज खायला नाही तर काय ना काय ट्राय केलं असता. नो चिकन. इकडे बघा काय काय डिश आहे काहीच नाही. मोमोज नाही हे वेगळंच काहीतरी आहे. हां मोमोज टाईपच आहेत. इकडचे बघा कसे असतात किती व्हरायटीचे मोमोज. इकडे ज्यूस अरे या ना उदय. अरे बाबा हे मला भूक लागली. तर तुम्ही बघितला हा मार्केटमध्ये किती काय काय नाही आणि कसा एंडिंगमध्ये बघितला तो स्केच कसं त्या पुढचा एकदम म्हणजे परफेक्ट बनवतो. तुम्हाला स्केच मी थोडा म्हणजे ज्याने केला आहे तो दिसणार नाही पण परफेक्ट बनवणार आहे. आणि इथे शॉपिंग म्हणजे पकडा थोडीशी एक्सपेन्सिव्ह एकदम पण एक्सपेन्सिव्ह नाही पण ठीकठाक आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही नॉर्मली शॉपिंग करू शकता. मस्त आहे म्हणजे सगळं इथे खायला प्यायला फिरायला नॉर्मल वस्तू सगळ्या खेळणी वगैरे कपडे वगैरे ह्याव त्याव सगळं आहे. तर नक्की या मार्केटला आणि व्हिजिट करा. बाय गुड नाईट. आता जाऊ मस्त हॉटेलला जेवू आणि झोपू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.